चला तर आज बनवूया आपण मस्तपैकी रगडा। हे बघा, मी रात्री मटर भिजू घातलेले होते। आता स्वच्छ धुवून आपल्याला ते कुकरमध्ये टाकून घ्यायचे। त्याच्यावरती मस्त 3 आलू मी टाकलेले आहे त्याच्यामध्येच बॉईल करायला। त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, त्याच्या हळद आणि नमक त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता कुकर आपण ठेवून देऊया। मी टमाटर, कांदा आणि सांबार पण काटून घेतलेला आहे, ते आता बाजूला ठेवून देऊया। आता कुकर आपलं झालेलं आहे। हे बघा, मस्त आलू उबळलेले आहे। आता तेल टाकून घेतलं आहे मी कढईमध्ये, त्याच्यामध्ये जिरं आणि कांदा घातलेला आहे। कांदा आणि जिरं मस्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट तुमच्या गरजेनुसार तुम्ही टाकू शकता, आपल्यानुसार। आता मी हे बघा धनेपूड आणि जिरापूड त्याच्यामध्ये घातलेली आहे। आता हे मस्तपैकी मी बेटर त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। आता ते छान त्याला उकळी येऊ द्यायची, त्याला तर जास्त वेळ, म्हणजे ते घट्ट रसा बनते त्याचा। आता आपल्याला ते मस्त उकळी आल्यानंतर आपल्याला आलू मॅश करून घेतलेले आहे मी, ते आपल्याला आलू त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आलू घातल्यानंतर आपल्याला थोडा वेळ ते शिजू द्यायचं आहे, कारण की ते आलू पूर्णपैकी त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत, म्हणून पूर्ण त्याच्यामध्ये हे कांदा लसूण मसाला मी वरतून घातलेला आहे। जिरे पूड पण मी परत वरतून थोडी टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या अनुसार मसाल्याने ते यूज करू शकता। याच्यामध्ये मी नमक टाकलेलं आहे। आता हे आपलं तयार झालेलं आहे। आता आपण रगडा प्लेट तयार करणार आहोत। याच्या एका प्लेटमध्ये मस्त रगड्याचं बेटर टाकून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये छानपैकी वरतून मस्त खस्ता मी बनवलेले होते, ते खस्ता वरतून टाकून घ्यायचे, चुरा करायचं आहे थोडे थोडे। मस्त प्लेट सजवून घ्यायची छान। आता त्याच्यावरती आपल्याला वरतून कांदा घालायचा आहे, तुमच्या अनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। टमाटर आपल्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही। आता त्याच्यावरती बारीक शेवसुद्धा घालणार आहोत आपण। हे बघा, सांबार टाकलेला आहे मी वरतून। आता तुम्ही त्याच्यावरती बारीक शेव टाकून घ्या, बारीक शेव पण टाकायची, छान लागते टेस्ट। आणि त्या वरतून आपल्याला त्याच्या थोडंसं लाल तिखट आणि जिरेपूड, धनेपूड टाकलेली आहे मी वरतून। आणि त्याला वरतून मस्तपैकी आंबट चटणीसुद्धा टाकलेली आहे। आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।